प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने पोलिसांसमोर हजर। रात्री स्वतःहून रिक्षाने येऊन फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आयजी सुनील फुलारी यांच्याकडून सातारा पोलिसांची झाडाझडती। पोलिसांवर आरोप झाल्याने आयजी संतप्त। महिला डॉक्टर राहत असलेल्या घराला कुलूप लावलं असल्याने हॉटेलवर राहण्याची वेळ। आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर। मुंबई महापालिकेत जागा वाटपासाठी भाजपचा 150+ नारा, तर शिवसेना जागा वाटपाबाबत 50-50च्या फॉर्म्युल्यावर आग्रही। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणातील आरोपानंतर मुरलीधर मोहोळांनी घेतली जैन मुनींची भेट। मोहोळांसमोरच जैन बांधवांची घोषणाबाजी। रवींद्र धंगेकर जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी आंदोलन करणार। 27 ऑक्टोबरपासून आंदोलन करणार असल्याची धंगेकरांची ट्विट करत माहिती। धंगेकरांना जो निरोप द्यायचा तो दिलाय। एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, महायुतीत मतभेद होता कामा नये, धंगेकरांना सुनावलं। नाशिक जिल्ह्यातल्या मनमाडमध्ये परतीच्या पावसानं उडवली दाणादाण। नदी नाले ओसंडून वाहू लागले। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक। वेळापत्रक पाहून बाहेर पडण्याचं प्रशासनाचं आवाहन। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर अत्याचाराचा आरोप असलेला पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हा स्वतःहून रिक्षाने येऊन फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झालाय। फलटण इथे महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती। या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ माजली आहे। आरोपी PSI बदने हा या घटनेनंतर फलटणमधून पसार झाला होता। त्याच्या शोधासाठी फलटण पोलीस आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे 2 पथकं बीड, पुणे, पंढरपूर इत्यादी ठिकाणी रवाना झाले होते। बदने 2 दिवस नेमका कुठे कुठे फिरला, त्याला कुणी कुणी मदत केली याची सगळी माहिती पोलीस त्याच्याकडून आता घेत आहेत। आता PSI बदनेच्या चौकशीतून या प्रकरणातील आणखी वस्तुस्थिती समोर येऊ शकते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज फलटण इथे विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने येत आहेत, तर दुसरीकडे PSI बदने हा फरार होता, त्यामुळे पोलिसांवर प्रचंड दबाव आणि तणाव होता। मात्र बदने हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्यानं पोलिसांनी देखील सुटकेचा निश्वास सोडलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, गोपाळ बदने हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला। आतापर्यंत त्याची काय काय चौकशी करण्यात आलेली आहे? अगदी बरोबर आहे। गोपाळ बदने हा जो मुख्य आरोपी आहे या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील, तो काल रात्री जवळपास 11च्या सुमारास फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर झालेला आहे। खरं पाहायला गेलं तर गेले 3 दिवसापासून पोलीस त्याचा शोध घेत होते, मात्र तो अचानक हजर झाल्यामुळे आश्चर्य सुद्धा या ठिकाणी खरं पाहायला गेलं तर व्यक्त केलं जाते की गोपाळ बदने जो आहे तो अचानक हजर कसा झाला। याचं कारण म्हणजे आजचा जो देवेंद्र फडणवीस यांचा दौरा फलटणचा आहे, या ठिकाणी दौरा होत असताना प्रश्न विचारले जातील की गोपाळ बदने अजून का सापडत नाहीये, याच्यामुळे हा हजर झाला का, किंवा पोलिसांना माहिती होतं का की हा कुठं आहे आणि हे सगळे प्रश्न आता समोर येतील म्हणून त्याला हजर केला का, असा सुद्धा सवाल सध्या आता इथली लोक विचारताना पाहायला मिळत आहेत। मात्र गोपाळ बदनेला आता शहर पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। काही वेळानंतर आज दुपारच्या सुमारास त्याला न्यायालयात हजर करतील। न्यायालय त्याला काय पुढचं आदेश देतं त्याच्याबाबतचं पोलीस कोठडी किती दिवसांची देतं हे पाहावं लागेल। मात्र आता पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे हे सांगायला काही हरकत नाहीये।
ठीक आहे सचिन, धन्यवाद या माहितीसाठी. फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात एका खासदाराचंही नाव समोर आलंय. या मुद्द्यावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. मयत डॉक्टरच्या कुटुंबियांसह विरोधकांनी थेटपणे यात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव घेतलं. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार या भागाचे निंबाळकर, मला वाटतं रणजित निंबाळकर त्यांचं नाव आहे. 31/7/2025 रात्री राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक नावाचे त्यांचे पी आहेत, यांच्या फोनवर हे माजी खासदार त्या दिवशी डॉक्टर संपदा मुंडेंशी बोललेले आहेत. आणि बोलण्याचा कशासाठी बोलले तर एक वाहतूकदार आहेत जो बीडचाच आहे, फीड अनफीड देण्याच्या विषयी बीडच्या नावाने त्यांना हिनवलं सुद्धा. तिच्या जबाबामध्ये तिने दिलेलं आहे की मी खासदार मोदींना माहिती दिली असेल मला माहिती, पण त्या घटनेचा आणि या घटनेचा काय संबंध आहे किंवा त्यात म्हटलंय का तिने, तुम्ही वाचलंय स्वतः, त्यात म्हटलंय का खासदारांनी दबाव आणला होता म्हणून? मी तुम्हाला विचारतो, खासदारांचं फोनवरनं बोलणं झालं होतं असं ती म्हणते, पण त्याच्यामध्ये म्हटलंय का असं कुठं दबाव आणला होता म्हणून? मी तुम्हाला प्रश्न विचारतो. म्हणते दबावाचा त्यामध्ये उल्लेख नाही, पण या प्रकरणात तुमचं नाव आता गोवलं गेलंय. कुठल्या प्रकरणात? नाही ते चौकशीचा विषय 1 वर्षापूर्वीचा आहे, त्या विषयाचा आहे. त्याचा ना आत्महत्येचा काय संबंध आहे का चौकशीचा? दरम्यान विरोधकांनी राजकारण करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. कोणालाही सोडलं जाणार नाही. विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय, हे करणं काही योग्य नाहीये. मी एवढं स्पष्ट सांगतो की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही, पण राजकारण करू नका.